नमस्कार. माझ्या घरात ना इडली म्हटलं की अजिबात कोणी कुरकुर न करता पटकन येऊन नाश्त्याला बसतं. तसं माझ्या घरात किमान 2 वेळा तरी इडली होतेच. 1-2 वेळेला तरी डोसे होतातच. अगदी रोज जरी तुम्ही इडली करून दिली ना तरी माझ्या घरातले अजिबात कुरकुर करणार नाहीत. इतकी ही छान इडली होते. अगदी साऊथ इंडियन गाडीवर मिळते की नाही अगदी त्याच पद्धतीने मी ही इडली बनवत असते. सांबार तसंच असतं. शक्यतो मी भाज्या जास्त वापरत नाही सांबारमध्ये, फक्त कांदा टमॅटो घालते. कारण सगळेच मग मुलंही खातात आणि बाकीचे सगळे घरातले सगळे खातात त्यासाठी. तर आज पुन्हा मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. याआधीही व्हिडिओ केलेले आहेत, पण आता नव्याने आपल्या कुटुंबामध्ये सहभागी होणारे सबस्क्रायबर आहेत, व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी. तर सगळ्यात आधी सांबारसाठी डाळ शिजायला ठेवायचे. 1-2 वाटी किंवा एक मोठी वाटी भरून तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी डाळ घेतली. याला स्वच्छ धुवून घ्यायचे. डाळ मात्र अगदी नेहमी स्वच्छ धुवून घ्या, कारण बघू शकता पांढरट दिसतंय की नाही, याच्यावर बोरिक पावडर लावलेली असते. आता यामध्ये टॅमॅटो घालायचा. एक मोठा टॅमॅटो मी चिरून घेतला आहे. जास्त मोठा नाही किंवा जास्त बारीक फोडी करायच्या नाहीत, अगदी अशा मध्यम आकाराच्या 2-4 फोडी करायच्या आणि याच्यामध्ये टाकून दे. एक कांदा, आता तो तेवढाच, जेवढा टॅमॅटो आहे तेवढाच कांदा. कांद्याचे असे उभे उभे काप करून घालून घेतलेत. मी जास्त अजिबात भाज्या घालत नाही. अगदी साऊथ इंडियन गाडीवर जशी इडली मिळते की नाही तशाच पद्धतीने मी सांबार चटणी इडली करत असते. आता सांबार मसाला तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरू शकता. तर इथे मी 3 ते 4 चमचे सांबार मसाला वापरला. तुम्हाला जेवढं पाहिजे करायचं आहे तेवढं तुम्ही त्या हिशोबाने करू शकता. आता यामध्ये घालायचं आहे तेल. हे कच्चं तेल आहे आणि मी शेंगदाण्याचं तेल वापरते. तर एक चमचाभर तेल घातल्याने थोडंसं हिंग घालायचं आहे. तसं मसाल्यामध्ये हिंग असतं, पण आणखी थोडंसं मी वापरलं आहे. आणि आता याच्यामध्ये 1-2 ते 3 ग्लास पाणी घालायचं आणि याला कुकरला 1-2 शिट्ट्या मोठ्या गॅसवर करून घ्यायच्या आणि गॅस कमी करून 1-2 शिट्ट्या पुन्हा करून घ्यायच्या. तर कुकर लावला तोपर्यंत आता इडलीचं पीठ दाखवते. हे बघा, रात्रीच इडलीचं पीठ मी तयार करून ठेवलं होतं. दिवसभर मी डाळ आणि तांदूळ भिजत घातले आणि रात्री वाटून ठेवले. माझ्याकडे रगाडा आहे, जो साऊथ इंडियन लोकांकडे असतो तशाच पद्धतीने रगाडा आहे, त्यामुळे मी त्याच्यावर वाटते. तुम्ही मिक्सरवर वाटलं तरीही चालेल. आता मी इडलीसाठी पीठ कसं तयार करते याबद्दल तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर लिहून कळवा, मी तुम्हाला सांगेन. आता कुकरमध्ये पाणी घेतलं. आता कुकरही बघू शकता तुम्ही, जे गाडीवर इडली मिळते तिथे जसा कुकर असतो की तसाच मी विकत आणलेला आहे. आता जेवढं पाहिजे ना तेवढंच पीठ बाजूला काढून घेतलं आणि मग मीठ घातलं. सगळ्या पिठामध्ये मीठ घालू नका, जेवढं पाहिजे तेवढं बाजूला काढून घ्यायचं. हे पीठ अगदी 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये टिकतं. आता मीठ घातलं आणि छान याला पेटवून घेतलं. तुम्हाला अगदीच वाटत असेल तर चिमूटभर सोडाही तुम्ही घालू शकता. आणि आता या प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं. अगदी तेल लावा किंवा मग कापड एखादं अंतरलं तरीही चालेल. मी पूर्वी कापडच वापरायचे, पण मग ते कापड वॉश केलं जायचं नाही लवकर, त्यामुळे थोडं कडक राहून जायचं त्याच्यामध्ये. म्हणून मी आता काय करते, प्लेटलाच तेल लावून घेते आणि अगदी पूर्ण भरायचं नाही, काठोकाठ थोडंसं जागा ठेवायची. आणि आता सगळ्या मी इडल्या लावून घेईल. आता माझ्या कुकरमध्ये एका प्लेटमध्ये 7 इडल्या होतात. तर 3 प्लेट आहे ते मी एकाच वेळेला लावते, म्हणजे घरात सगळ्यांना 5 ते 6 जण आम्ही आहोत, तर सगळ्यांसाठी पुरेसं होतं. कुकर लावून घेतला. आता यालासुद्धा 12 ते 15 मिनटं मोठ्या गॅसवर इडली शिजवून घ्यायची. आता इडली लावून घेतली तोपर्यंत सांबार कसं करायचं ते दाखवते. तर हे बघा, बघू शकता सांबार छान शिजलं आहे, सगळं एकजीव झालेलं आहे. थोडंसं रवीनं घोटून घ्यायचं, म्हणजे डाळ जास्त राहिली असेल तर जराशी घोटून घ्यायची. अगदी फारच नाही, पण थोडंसं फिरवून घ्यायचं, कारण तुरीची डाळ घेतलेली असते आणि सांबारसाठी शक्यतो तुरीची डाळच वापरायची. आता यामध्ये उकळलेलं पाणी घातलं. माझ्याकडे पाणी गरम करायला किटली आहे, मी त्याच्यातच करते. आणि आता फोडणी करायची. सांबार शक्यतो पातळसर असावं. 1-2 मोठे चमचे तेल घेतलं आणि याच्यामध्ये मोहरी घातली आणि कढीपत्ता घालायचा. याला जिरे घालायचे नसतात, जिरे घालत नाही मी. किंवा साऊथ इंडियन गाड्यावर जी इडली सांबार मिळतं त्याच्यातही बघा तुम्ही जिरे नसतात. तर तशाच पद्धतीने मी करते. कढीपत्त्याची पाने 8 ते 10 घातली आणि यामध्ये आता
डाळीचं हे पाणी मिक्स करून ठेवलं होतं त्याची फोडणी द्यायची आहे की नाही. पटकन होणारी रेसिपी आहे. एकदा नक्की करून बघा. या पद्धतीने तुमची इडली सांबर चटणी अजिबात बिघडणार नाही. अगदी सेम तुम्ही जर तिकडून आणत असाल गाडीवरून तर ही चव तशीच लागते. हे बघा इतपत पातळ झालं पाहिजे. अजून थोडंसं घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं. याला उकळून घेतलं की माझ्याकडे टिफिनचा एक डबा आहे, म्हणजे गरम राहतं की नाही जेवण त्याचे डबे खराब झाले तर हा डबा आहे तर मी याच्यात ओतून ठेवते. याचं कारण म्हणजे नाश्त्यासाठी सगळेच एकत्र बसतात असं नाही, मागे पुढे बसतात, मग प्रत्येकाला छान असं गरम मिळतं. त्यासाठी मी हे जुगाड केलेलं आहे. हे बघा आता हे बाजूला ठेवलं आणि आता एक चटणी करूया आपण. जी पांढरी चटणी असते की नाही इडली बरोबर मिळते ती चटणी. तर एक अर्धा नारळ घेतला आहे मी. ज्याला तुम्हाला जेवढा पाहिजे जेवढं लागणार आहे गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता. तर एक अर्धा नारळ घेतला, बारीक चिरून घ्यायचा. 2 हिरव्या मिरच्या. मिरची कमी जास्त तिखटासाठी तुम्ही करू शकता. आणि हे डाळवं आहे तर एक मोठा चमचा भरून फुटाण्याची डाळ जी भाजलेली डाळ मिळते ती आहे. मीठ घालायचं चवीनुसार आणि याला पाणी घालून छान वाटून घ्यायचं. उगी थोडंसं पाणी घालायचं आणि मग वाटून घ्यायचं. थोडीशी सरसरीत ठेवायची, अगदीच बारीक करायची नाही, थोडीशी अशी सरसरीत ठेवायची. बघू शकता अशा पद्धतीने. हे बघा चटणी झाली. आता ही पातळ किंवा घट्ट तुम्हाला जशी आवडते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे बघा ही अशीच चटणी जी गाडीवर मिळते अगदी तशीच आहे. मी त्याच पद्धतीने करते. गेली 15 ते 20 वर्षे ह्याच पद्धतीने माझ्याकडे घरात इडली होते. आणि याच्यासाठी इडलीसाठी तांदूळ कुठला वापरायचा हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तुम्ही लिहून कळवा, मी सांगते. आता तेल कडकडीत गरम करायचं. त्यामध्ये फक्त मोहरी घातली, कढीपत्ता घातला आणि ही जे फोडणी आहे फक्त चटणीवर ओतायची. ही फोडणी अशाच पद्धतीने करायची. तुम्ही फोडणीचं भांडं मोठं घेऊन आणि तेल मोहरी कढीपत्ता घालून ही चटणी त्याच्यात ओतत असाल तर ती चुकीची पद्धत आहे. असं न करता ह्याच पद्धतीने करायचं म्हणजे छान तुम्हाला ही चटणी चवीला मिळते. हे बघा चटणी झाली, सांबार झाला. आता इडली बघू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र इडल्या झाल्यात. मऊ लुसलुशीत या इडल्या होतात. मी ह्याच पद्धतीने नेहमी करत असते. हे बघा मस्त अशा झाल्यात की नाही इडल्या. अगदी 10 ते 12 मिनटामध्ये इडली बनवून तयार होते. बरं आता ही इडली मी कुठली डाळ वापरते, कुठला तांदूळ वापरते हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया.